नमस्कार लाडक्या बहिणींनो. तुमच्या जर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील आणि जानेवारीचे पण आले नसतील, ठीक आहे, किंवा तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची ई-के-वाय-सी करताना चुकी झाली असेल, तर त्याच्यासाठी सरकारने जी-आर आणला आहे आणि मी माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमाने तुम्हाला अपडेट दिली होती, की सरकारचा जी-आर आला आहे. तुम्हाला पुन्हा ई-के-वाय-सी करायचा ऑप्शन आलेला आहे. 31 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची पुन्हा ई-के-वाय-सी जी सुरू झाली आहे, त्याची दुरुस्ती कशी करायची, जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर ती के-वाय-सी तुम्ही पुन्हा करायची आहे. तर ती के-वाय-सी तुम्ही एडिट करू शकता. त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू शकता. आता ते पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहून स्टेप बाय स्टेप घरी बसल्या तुमच्या मोबाईल फोनमध्ये सगळी प्रोसेस पाहून करू शकता. एकदम सोपं आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर ती लिंकला तुम्ही क्लिक करा आणि डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं जाऊन तुम्हाला तुमचं जी ई-के-वाय-सीची जी प्रोसेस आहे ती कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. तुम्हाला इथं एक ऑप्शन पाहायला मिळेल. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे, ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. ठीक आहे. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर अजून परत असं एक ऑप्शन पाहायला मिळेल. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तर इथं त्या लाभार्थी महिलाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. हिचं तिचं कॅप्चर टाकायचं आहे. हा सामने तुम्हाला जसा दिसतोय तसा आणि इथं मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी येईल. ठीक आहे. तो ओ-टी-पी नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. ओ-टी-पी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर असे 2 प्रश्न पाहायला मिळतील. तर इथं लिहिलं आहे, पहिला ए प्रश्न आहे, की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेत कार्यरत नाही. म्हणजे आमच्या परिवारामध्ये कुणीही सरकारी नोकरीला नाहीये. असं तुम्हाला इथं नाही या बटनावरती इथं इथं टिक करायचं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, बी प्रश्न आहे, की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत नाहीये. म्हणजे माझ्या कुटुंबातील कुठलीही व्यक्ती सरकारी नोकरी पण नाही, नोकरीमध्ये पण नाहीये, टेम्पररी नोकरीमध्ये पण नाहीये आणि आमच्या परिवारामध्ये कोणीही व्यक्ती पेन्शन घेत नाही, असं तुम्हाला सांगायचं आहे. तर इथं पण तुम्हाला नाही करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उपरोक्त अ, ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माहिती दिल्याप्रमाणे मी सक्त कारवाईस पात्र राहीन. इथं तुम्हाला डिक्लेरेशनवरती टिक करायची आहे आणि सबमिट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या प्रकारे मेसेज येऊन जाईल आणि समजा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला, कॅप्चर टाकलं, मी सहमत आहे या बटनावरती क्लिक केलं आणि ओ-टी-पी पाठवा या बटनावरती क्लिक केलं आणि ओ-टी-पी पाठवल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस आला वॉर्निंगचा, या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे तुम्ही जे पहिले ऑलरेडी के-वाय-सी केली होती, ठीक आहे, तीच तुमची मान्य आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमचे पैसे येत राहतील आणि अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येत, तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. तुम्हाला पुन्हा ई-के-वाय-सी करायची गरजच नाही आहे. ठीक आहे, या प्रकारे आला. किंवा तुम्ही तुमचा लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकला, कॅप्चर टाकला, मी सहमत आहे या बटनावरती क्लिक केलं, ओ-टी-पी पाठवली आणि तुमच्यासमोर असा मेसेज आला, हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. याचा मतलब असा होतो, ठीक आहे, की तुम्ही या लाडकी बहीण योजनेमधून बाहेर केले गेले आहेत. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. 3 प्रकारचे ऑप्शन मी तुम्हाला दाखवले. पहिली तुमची ई-के-वाय-सी झाली. तुमची ई-के-वाय-सी ऑलरेडी झालेली आहे आणि तुमची ई-के-वाय-सी यादीत नाही. तुम्ही ई-के-वाय-सीच्या यादीतच नाही. असे 3 ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्यासमोर जर या प्रकारचा मेसेज आला म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. आणि याच्यासाठी सरकारने काहीही उपाययोजना दिलेल्या नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ई-के-वाय-सी करून पण दाखवली. तुमच्यासमोर कसे प्रॉब्लेम येतील तेही सांगितलं. त्याचा काय ऑप्शन आहे, त्यांचं काय निदान आहे ते पण सांगितलं. व्हिडिओ आवडला असेल किंवा पुढच्या लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.